शिंदेच्या कन्या दोघेही माझे अतिशय जवळचे मित्र होते आणि एकत्र गेली 40 वर्ष काम केलेलं होतं. माझी सासूरवाडी मालेगाव असल्यामुळे माझे निहारबाईशी जास्त आत्ताची राजकीय परिस्थिती जर पाहिली, या राजकीय परिस्थितीमध्ये पक्ष टिकून ठेवणं हा एक महत्वाचा विषय होता आणि तो दादाभाऊ साहेब इथल्या सगळ्या मुंबईच्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष जिवंत ठेवण्यासाठी की आपण आज प्रयत्न केला. आम्ही आता वयोवृद्ध झालो, आम्हाला लिमिटेशन आहे, परंतु हा पक्ष जिवंत राहिला पाहिजे हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. कारण आज जरी आपल्याला वाटलं तरी समग्र देशाच्या राजनीतीचा विचार केला तर दर 15-20 वर्षांनी पॉलिटिकल पोलरायझेशन होत असतं आणि त्या पोलरायझेशन मध्ये पुन्हा एकदा कधीतरी असा एक काळ येण्याची शक्यता आहे की जनता दलातल्या सगळ्या छोट्या छोट्या विभागलेल्या लोकांना एकत्र येऊन पुन्हा आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न करावा लागतात. महाराष्ट्राची परिस्थिती पाहिली तर आपण सतत काँग्रेस बरोबर लढत आहोत. आपला पक्ष खरा जो संपवला तो राष्ट्रवादी पक्षाने संपवला. एवढी मेहनत करून फिरून फिरून आम्ही पैसे गोळा करायचे, आमदार निवडायचे आणि आमदार निवडणूक झाल्यानंतर पवार साहेबांनी त्याच्या डोक्यावर हात फिरवायचा आणि त्याने आपली पार्टी सोडून निघून जायची. निहारबाई, श्रीपती साहेब शिंदे, आम्ही सगळे 40 वर्ष एका विचारांना आपण समाजवादी विचार आपला जो होता म्हणून आपण चाललेलो. या परिस्थितीत पुन्हा अशी परिस्थिती आली की आपला पक्ष जिवंत महाराष्ट्रात राहील का नाही, पण देवेगौडा साहेबांच्या निमित्तानं ओरिजिनल जनता दल हा आपल्याकडे राहिला आणि आपलं अडचणी फार आहेत. आजचं राजकीय वातावरण जर बघितलं तर एक साधं उदाहरण सांगतो. पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही या पवार फॅमिली बरोबर आमचं आयुष्य गेलं नाही. संभाजीराव काकडे, किसनराव मालखेडे, मी. आज आमची परिस्थिती काय? किसनराव गेले, संभाजीराव गेले, नाथाभाऊ माझ्या तालुक्यातला एक साधा कार्यकर्ता होता, त्याला अध्यक्ष बनवलं होतं, जिल्हा अध्यक्ष बनवलं, महाराष्ट्राचा अध्यक्ष बनवलं आणि त्यांनी हा पक्षाचा वृक्ष जिवंत ठेवला. त्याच्यात निहारबाईने आम्हाला फार मदत केली. नाथाभाऊला जिल्हाध्यक्ष करताना निहारबाई माझ्या मुद्द्याशी सहमत झाले. मला खात्री होती की हा मुलगा हा पक्ष आपला जिवंत ठेवेल. वैचारिक बैठक फार मजबूत लागते. काही वेळेला आपल्याला वैचारिक बैठकीला मुरड देऊन काही ऍडजस्टमेंट कराव्या लागतात, कारण पक्ष जिवंत ठेवणं हे सुद्धा गरजेचं आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता मी काय सांगायची गरज नाहीये. काय बोलावं काय नाही बोलावं हा असा सगळा दुराभास तयार झालेला आहे. अशाही परिस्थितीत आपल्याला टिकून राहणं फार गरजेचं आहे. मग ते टिकून राहण्यामध्ये आपल्याला कदाचित आवडो न आवडो ज्यांच्याबरोबर आपली युती आहे त्याच्याबरोबर आपल्याला जाण्याचा पर्याय शोधला पाहिजे. जिवंत राहणं महत्वाचं आहे. आपले खरे शत्रू कोण होते? काँग्रेस पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हेच खरे शत्रू होते. 77 साली आपण एकत्र लढलोच होतो आणि समग्र देशामध्ये जनता दलाचा विचार घेऊन जाणारे ते पक्ष होते ते बीजेपी बरोबर बराच काळ वेगवेगळ्या प्रकाराने राहिलेले आहेत. या परिस्थितीमध्ये आता आपण काय निर्णय घ्यायचा तो साधक बाधक विचार करून आपण आपला पक्ष जिवंत कसा राहील या दृष्टीने विचार करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि माझं तर अध्यक्ष साहेबांना एक नम्र विनंती आहे की जागा सुटल्या नाही सुटल्या हा विषय वेगळा आहे, परंतु आपला जो बेस होता दलित, मुस्लिम, ओबीसी, अपर क्लास या सगळ्यांकरता आपण लढाई लढत होतो. तर जिथं जिथं आपला मुस्लिम वर्ग आहे तिथं तिथं
जिथं जिथं आपला दलित वर्ग आहे मतदार, तिथं तिथं जे आपल्या पक्षाशी जोडलेले आहेत त्यांना या ह्याच्यात संधी उभं राहण्याची दिली पाहिजे असं माझं एक मत आहे. आणि तो प्रयत्न तुम्ही करालच. जास्तीत जास्त जागा कशा आपल्याला मिळतील तो प्रयत्न करून आपण पुढे चाललं पाहिजे. लक्ष नाही